हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. तर 11वीमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर बघितलेला आहे, म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला होता. फर्स्टमध्ये सिम्पल फंडामेंटल आयडेंटिटीज होत्या आणि सेकंड पार्टमध्ये कंपाऊंड अँगल्स होते. ते सर्व फॉर्म्युले एक वेळ रिवाईज करायचे आणि पुन्हा या चॅप्टरकडे लक्ष द्यायचं. तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या फर्स्ट पार्टमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कशाला बोलायचे, सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स काय असतात. आता आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन बघूयात. फर्स्ट आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल त्या इक्वेशनला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन बोलायचं. काय आहे, एन इक्वेशन involving trigonometric functions. Functions is called trigonometric equation. म्हणजे ते इक्वेशन्स कोणते असतील पहा. पण एक्झाम्पल घेतलं, समजा घेतलं मी साइन थीटा इज इक्वल टू 1/2. याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलेलं आहे, म्हणून आपण या इक्वेशनला बोलायचं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल वा tan x इज इक्वल टू 2. हे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. पुन्हा x इज इक्वल टू a साइन थीटा, हे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असेल त्याला बोलायचं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन काय आहे, तर solution of trigonometric equation हे सोल्युशन काय असतं, जर एखाद्या व्हॅल्यूला व्हेरिएबलची आपण एखादी व्हॅल्यू घेतली किंवा थीटाची व्हॅल्यू घेतली एखादी, आणि त्या व्हॅल्यूला जर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या व्हॅल्यूला बोलायचं सोल्युशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. म्हणजे काय पहा, आता एक आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं, साइन थीटा इज इक्वल टू 1/2, बरोबर. पण इथं मी थीटा इक्वल्स टू π/6 घेतला, तर साइन π/6 म्हणजे साइन 30 किती 1/2. म्हणजे या व्हॅल्यूला हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे, बरोबर. म्हणून हे झालं सोल्युशन या इक्वेशनचं. मग डेफिनेशन काय केलं, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, ए व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल इन ए ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन which satisfy the equation is called solution of trigonometric equation. ओके. आता या मेथडने ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशनला इनफायनाईट सोल्युशन्स आहेत. का, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ही पिरियडिक आहेत आणि यांचा पिरियड काय, साइन थीटाचा पिरियड काय आहे
2π. म्हणजे आपण एक क्वाड्रंट घेतले 4, तर एक मिनिट, इथं आपण एक क्वाड्रंट घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये एखादा अँगल इथून 1 रोटेशन कंप्लीट करून पुन्हा जर जात असेल तर साईनच्या त्या व्हॅल्यूज ह्या सेम येतात पुन्हा. म्हणजे इथं समजा अँगल आहे आपला आणि इथला अँगल, हा अँगल आणि हा 1 रोटेशन कंप्लीट करून येणारा अँगल, हे दोन्ही अँगल सेम येतात. का तर साईन फंक्शन हे पिरियडिक आहे आणि याचा पिरियड आहे 2π. ओके, मग नेक्स्ट बघूयात. सोल्युशन, इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स येणार आहेत. समजा आपण इथं एक रोटेशन घेतलं, पुन्हा आपण रोटेशन फिरवलं, याला इथं वेगवेगळे सोल्युशन्स येणार आहेत. आणि आता नेक्स्ट पॉईंट बघूयात, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपण एखादं इक्वेशन सॉल्व करून जे काही त्याचे सोल्युशन फाइंड केलेले आहेत, ते सोल्युशन जर समजा आपण तो थिटा जो फाइंड केलेला आहे तो थिटा 0 आणि 2π या इंटरवलमध्ये असेल, म्हणजेच काय, या इंटरवलमध्ये असेल, तर ते जेवढे पण सोल्युशन्स असतील त्या सोल्युशनला आपण बोलतोय प्रिन्सिपल सोल्युशन. याची डेफिनेशन काय केलेली आहे, A solution alpha of trigonometric equation is called principal solution. If 0 is less equal alpha is less than 2π असं असेल तर त्याला आपण बोलतोय प्रिन्सिपल सोल्युशन. आता याचे एखादे एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल घेतलं मी, साइन थीटा इज इक्वल टू 1/2. साइन थीटा इक्वल टू 1/2. पण आपल्याला काय माहीत आहे, साइन π/6 इज 1/2 आणि हा जो π/6 आहे हा 0पेक्षा मोठा आणि 2π पेक्षा लहान आहे. म्हणजे π/6 हे एक सोल्युशन झालं, हे एक प्रिन्सिपल सोल्युशन आलं. आणि दुसरं, आपण समजा मी इथं XY प्लेन घेतला, तर याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह आहेत, याच्यामध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह आहेत. सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे आणि लास्टमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे. ओके, आता याचा यूज करून साइन थिटा इक्वल टू 1/2 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत.
बरोबर. मग साईन पॉझिटिव्ह कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो इथं आला, π/6 हा फर्स्ट क्वाड्रंटमधला आहे. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय? सेकंड क्वाड्रंटचे अँगल 180पेक्षा लहान असत आहेत. म्हणजे साईन π-θ इज इक्वल टू साईन थीटा. साईन π-θ इज इक्वल टू साईन थीटा. आणि इथं आता आपण या व्हॅल्यूज घेऊयात. तर थीटा किती होता? थीटा आलेला आहे π/6. जे इथं मी लिहिला साईन π-π/6 इज इक्वल टू साईन π/6. ॲन्सर काय येणार आहे? ॲन्सर हेच येणार आहे, 1/2. बरोबर. मग साईन हे किती आलं? साईन π-π/6 किती? साईन 5π/6. आणि हे किती येणार आहे? 1/2 येणार आहे. आणि हे जे 5π/6 आहे, हे 0 इज लेस इक्वल 5π/6 इज लेस देन 2π असं आहे. म्हणजे हे एक प्रिन्सिपल सोल्युशन आलं. म्हणजे इथं दोन प्रिन्सिपल सोल्युशन आली. कोणती? हा π/6 आणि 5π/6. Therefore π/6 and 5π/6 are principal solutions. हे आलं. बरोबर. आता आपण प्रिन्सिपल सोल्युशनचे अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं. कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 आणि याचे प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करायचे. आता आपल्याला काय माहीत आहे? कॉस π/3 इक्वल टू 1/2 असतो. बरोबर. आणि हा π/3 आहे, हा 0 इज लेस इक्वल π/3 इज लेस देन 2π. म्हणजेच काय? तर π/3. देअरफॉर π/3 इज प्रिन्सिपल सोल्युशन. π/3 प्रिन्सिपल सोल्युशन आला. आणि कॉस थीटा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कॉस पॉझिटिव्ह कुठे असतोय? फर्स्टमध्ये ऑल रेशोज पॉझिटिव्ह आहेत, सेकंडमध्ये साईन आणि लास्टमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे. बरोबर. फर्स्ट आणि लास्टमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, बाकीकडे निगेटिव्ह. मग आपण हा जो π/3 अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमधला आहे. π/3 हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. आता आपण हा लास्ट क्वाड्रंटमधला अँगल पाहिजे. लास्ट क्वाड्रंट काय आहे? 2π - θ. म्हणजे इथं येईल cos थीटा इज इक्वल टू cos 2π - θ. तो निगेटिव्ह येतो ना त्याच्यात. ओके. म्हणजेच काय? कॉस थीटा किती होता?
म्हणजे थिटा आला π/3, म्हणजे इथे लिहावं लागेल cos π/3 इज इक्वल टू cos 2π मायनस π/3 आणि याची व्हॅल्यू किती येणार आहे 1/2. मग इज इक्वल टू cos 2π मायनस π/3 6 मायनस 1 हा आलेला आहे 5π/3. ओके, आणि ॲन्सर किती येणार आहे याचं 1/2च असणार आहे. म्हणजे हा पण 0पेक्षा मोठा आणि 2πपेक्षा लहान आहे. म्हणजे हा काय आला, हे दोन सोल्युशन झाले, कोणते π/3 आणि 5π/3. मग देअरफॉर π/3 and 5π/3 are π/3 and 5π/3 are principal solutions. ओके, cos theta is equal to 1/2 ची प्रिन्सिपल सोल्युशन आली π/3 and 5π/3. नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊयात. sec x is equal to, नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं sec x is equal to 2/3, 2/√3. sec x is equal to 2/√3. आता याच्यामध्ये मी काय लिहितोय पहा, देन sec x आहे. sec म्हणजे काय असतोय 1/cos आणि ही व्हॅल्यू किती आहे 2/√3. ओके, मग देअरफॉर याचा रेसिप्रोकल घ्या. cos x इज इक्वल टू √3/2. ओके, cos x इज इक्वल टू √3/2. पण कॉसचा कोणता अँगल √3/2 आहे, बट cos π/6 equals to √3/2. cos π/6 आला √3/2. आणि हा जो π/6 आहे तो 0 to 2π याच्यामध्ये, म्हणजे π/6 एक आन्सर झाला. देअरफॉर π/6 इज प्रिन्सिपल सोल्युशन. तर अजून प्रिन्सिपल सोल्युशन आहेत का बघूयात. कॉस थिटा फर्स्ट आणि लास्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजेच काय येईल इथं cos 2π मायनस x इज इक्वल टू cos x. म्हणजेच cos x आलेला आहे π/6 इज इक्वल टू cos 2π मायनस π/6 इज इक्वल टू cos हा ब्रॅकेट 2π मायनस π/6 किती 6 to the 12 minus 1 11π/6 आणि 11π/6 हा या इंटरवलमध्ये येतो 0 to π याच्यामध्ये येतो, बरोबर. म्हणून ही झाली प्रिन्सिपल सोल्युशन्स. मग देअरफॉर π/6 and 11π/6 are
प्रिन्सिपल सोल्युशन्स. ओके, आणि एखादं एक्झाम्पल घेऊयात. तर एक्झाम्पल घेतलं cot x इज इक्वल टू √3. cot x इज इक्वल टू √3. तर याच्यावरून काय लिहिता येईल? cot x साठी 1/tan x इज इक्वल टू √3. आणि याचा रेसिप्रोकल केला तर tan x इज इक्वल टू 1/√3. ओके, आता टॅनचा कोणता अँगल 1/√3 आहे? तर π/6. देअरफॉर tan π/6 इज इक्वल टू 1/√3. देअरफॉर π/6 इज प्रिन्सिपल सोल्युशन. π/6 हे प्रिन्सिपल सोल्युशन आलं. आणि दुसरं कोणतं येतं आहे बघूयात. टॅन हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो हे बघायचं. फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह आहे, हा फर्स्टमध्ये ऑल रेशिओ पॉझिटिव्ह, आणि थर्डमध्ये पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि इथं जो अँगल मिळालेला आहे हा अँगल या फर्स्ट क्वाड्रंटमधला आहे. आता थर्ड क्वाड्रंटमधला अँगल काढूयात. थर्डमध्ये काय येईल? इथं आहे अँगल पाय प्लस थीटा. टॅन थीटा काय असतो? पाय प्लस थीटा. ओके, मग इथं लिहिता येईल tan थीटा इज इक्वल टू tan पाय प्लस थीटा. म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलेला अँगल. आणि काय? tan थीटा काय आहे? π/6 इज इक्वल टू tan पाय प्लस π/6 इज इक्वल टू tan पाय प्लस π/6 हाला 7π/6. आणि या दोन्ही व्हॅल्यूज, ही व्हॅल्यू किती येणार आहे? 1/√3 येणार आहे, बरोबर. आणि या दोन्ही व्हॅल्यूजवरून सांगता येईल देअरफॉर π/6 अँड 7π/6 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. ओके, या मेथडने बाकी काही सोल्युशन्स आहेत ते फाइंड करायची.